रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट एपिसोड ऑफ ग्लॅमर पॉड. आणि आपण थंडी विशेष असे काही एपिसोड जे आहेत ते करणार आहोत. खरं तर ना, आपण मागच्या एपिसोडमध्ये लिप्सची काळजी आपण कशी घ्यायला पाहिजे या थंडीच्या दिवसांमध्ये याबद्दल बोललो. आकांक्षाचा आवाज तुमच्या कानावरती येतोय आणि ग्लॅमर पॉडच्या या भागामध्ये आपण आज सुद्धा थंडी स्पेशल काही गोष्टी त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. खरं तर थंडी सुरू झाली की आपल्याला ती जाणवायला लागते जेव्हा आपली स्किन ड्राय व्हायला लागते. बाहेर क्लायमेटमध्ये कितीही गारवा असू द्यात नसू द्यात, सगळ्यात आधी रिअलायझेशन त्या थंडीचं होतं ते आपल्या स्किनला. आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव जर का म्हटलं तर ते काय, अर्थात आपली स्किन आहे. पूर्ण अंगावरती ती आहे आणि वरचा लेअर एकदम ड्राय पडायला लागतो आणि आपल्याला त्रासदायक इतक्या पद्धतीनं तो ड्राय पडायला लागतं, अंग उलायला लागतं आणि मग जाऊन आपण कुठे आपल्या स्किनसाठी काहीतरी करतो आणि ठरलेलं आपलं एक ते जे काही प्रोडक्ट आहे पेट्रोलियम जेली ते घेऊन येतो आणि या पूर्णच्या पूर्ण अंगाला आपण चोपडून टाकायला लागतो, नाही का. तेच करणं प्रत्येक वेळी आहे का शक्य? नाही. आपल्या स्किनच्या टाईपनुसार, आपल्या गरजेनुसार आपण प्रोडक्ट जे आहेत ते वापरले पाहिजे. तशा पद्धतीनं आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. मागच्या एपिसोडमध्ये जर तुम्ही ऐकला नसाल तर नक्की या आधीचा एपिसोड जो आहे ग्लॅमर पॉडचा तो नक्की ऐका. त्यामध्ये मी सांगितलंय तुम्हाला की या थंडीच्या दिवसांमध्ये आपण ओठांची काळजी कशी घ्यायला पाहिजे, बिकॉज ते सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतात. आपल्या ओठांची स्किन जी आहे ती खूप सेन्सिटिव्ह असते. सो थंडीमध्ये ओठ ड्राय होऊ नयेत, उलू नयेत याची काळजी कशी घ्यावी ते त्या भागामध्ये डिस्कस केले. आज आपण डिस्कस करूयात आपल्या बॉडीची, आपल्या चेहऱ्याची काळजी या थंडीच्या दिवसांमध्ये कशी घ्यावी. अर्थात कुठलंही प्रोडक्ट जेव्हा आपण आपल्यासाठी आणतो त्याआधी त्या प्रोडक्टचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा, त्याचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळावे यासाठी डेड स्किन काढून टाकली पाहिजे, नाही का. मग फुल बॉडी स्क्रबिंग करून काढणं, चेहऱ्याचं स्क्रबिंग करणं. थंडीच्या दिवसांमध्ये आठवड्याला एकदा किंवा 10 दिवसाला 15 दिवसाला एकदा असं तुम्ही स्क्रबिंग नक्की करू शकता. केमिकल एक्सफोलिएटर्स असतील किंवा फिजिकल एक्सफोलिएटर्स असतील, वेगळ्या पद्धतीचे स्क्रब्स मार्केटमध्ये आहेत. तशा पद्धतीचे स्क्रब्स आणून तुम्ही घरच्या घरी बॉडी स्क्रबिंग करू शकता किंवा त्यातल्या त्यात बेसन पीठ, थोडंसं हळद, थोडंसं दूध त्याच्यामध्ये घालून किंवा रोज वॉटर त्याच्यामध्ये घालून तुम्ही त्यानं सुद्धा पूर्ण अंगाचं स्क्रबिंग जे आहे ते करू शकता. आता बेसन पीठ जे आहे ते घरच्या डाळीचं छानपैकी गिरणीतनं दळून आणलेलं असं बेसन पीठ हवंय, म्हणजे ते थोडंसं दरदरीत असेल. जर का मार्केटमधलं पॅकेज्ड बेसन पीठ तुम्ही आणलं तर ते एकदम पावडर फॉर्म मध्ये असेल, ज्यामुळे स्क्रबिंग होणारच नाही. सो कुठलंही प्रोडक्ट, थंडी स्पेशल प्रोडक्ट कुठल्याही चेहऱ्याला किंवा अंगाला लावण्याआधी बॉटल्स बॉडी लोशनच्या रिकाम्या करण्याआधी फुल बॉडीचं स्क्रबिंग व्यवस्थित आठवड्याला एकदा तरी करा, म्हणजे मग ते प्रोडक्ट जे आहे ते आपल्या स्किनमध्ये चांगल्या पद्धतीनं ॲब्झॉर्ब व्हायला सुद्धा मदत होईल. चेहऱ्याचं सुद्धा छानपैकी स्क्रबिंग करून मग नंतर तुम्ही आणलेलं चेहऱ्यासाठीचं जे काही तुमच्या स्किनसाठीचं प्रॉपर मॉइश्चरायझर आहे, कुठलेही सिरम्स आहेत तर ते त्याला बेनिफिशियल होतील. या थंडीच्या दिवसांमध्ये काही पर्टिक्युलर तुम्ही प्रोडक्ट सुद्धा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करू शकता. ते म्हणजे कसं की 2 सिरम्स जे आहेत, हायलोरॉनिक ॲसिड असेल किंवा व्हिटॅमिन C सिरम आहे, हे तुम्ही तुमच्या डे टू डे रुटीनमध्ये ॲड करू शकता, तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करू शकता, मॉर्निंग नाईट रुटीनमध्ये ॲड करू शकता. एकतर हायलोरॉनिक ॲसिड जे असतं ना, ते जे सिरम आहे ज्याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे, अशा पद्धतीच्या प्रोडक्ट्समुळे होतं काय की आपली स्किन जी आहे ती पाणी पिऊन अशी छानपैकी हॅपी झालेली अशी वाटायला लागते, तुकतुकीत दिसायला लागते. आणि हायलोरॉनिक ॲसिडचं कामच ते आहे की आपल्या फेसमध्ये जिथे कुठे आपण ते अप्लाय करणार आहोत त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते होल्ड करून ठेवणं, हायड्रेशन आपल्या स्किनला प्रोव्हाइड करणं, हे त्या एका पर्टिक्युलर प्रोडक्टचं काम आहे. प्लस व्हिटॅमिन C सिरम असेल किंवा वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये व्हिटॅमिन C ॲड केलेलं असेल तर ते तुम्ही वापरू शकता. व्हिटॅमिन Cचं कामच हे आहे की कुठेतरी डलनेस आलेला असतो, कुठेतरी ड्रायनेस आलेला असतो, तो डलनेस, काळपटपणा तो घालवण्याचं काम जे आहे ते व्हिटॅमिन C सिरम करतं. सो ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या या विंटरच्या स्किन केअरमध्ये नक्की ॲड करू शकता. कुठल्या पद्धतीचं सिरम, कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे ॲसिड्स जे आहेत ते कसे वापरायला पाहिजे, कधी वापरायला पाहिजे, खूप प्रमाणामध्ये वापर न करता किती प्रमाणामध्ये वापरायला पाहिजे, एजनुसार कुठले वापरायला पाहिजे, याबद्दलचा सुद्धा एक स्पेशल जो एपिसोड आहे ग्लॅमर पॉडचा तो मी केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही चेक करा, तो सुद्धा तुम्ही ऐकू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं सिरम वगैरे जे आहे ते रुटीनमध्ये ॲड करता येईल. अर्थात आता थंडी सुरू झाली आहे म्हटल्यावरती काय
काय करणार आपण की आपल्या घरामध्ये अगदी अर्धा लिटरची ती बॉडी लोशनची जी बॉटल असते ती आपण आणून ठेवतो. अख्ख्या फॅमिलीने इथून तिथून तीच एक बॉटल घ्यायची, त्यातलंच वापरायचं, असं सुद्धा आपण करतो. मग अंगासाठी पण तेच, चेहऱ्यासाठीही तेच, मानेसाठीही तेच, हातापायासाठी सगळंच्या सगळं तेच वापरायचं, हे असं आपण करतो. पण आपल्या घरातल्या प्रत्येकाची स्किन सारखी असणार आहे का? नाही ना. अर्थात प्रत्येकाची स्किन जी आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या स्किनची नीड जी आहे ती वेगवेगळी आहे. कुणाचं अंग, कुणाचा चेहरा, कुणाची त्वचा किती जास्त प्रमाणामध्ये ड्राय होणार आहे, उलणार आहे. प्रत्येकाची स्किन ड्राय आहे, ऑइली आहे, नॉर्मल आहे, मीडियम आहे, ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्यामुळे एखादी आणली अर्धा लिटरची बॉटल आणि तीच वापरली आपण 4 महिने, असं करू नका. मार्केटमध्ये सध्या आपल्या आपल्या स्किननुसार, जर का तुमची स्किन खूप जास्त ड्राय होत असेल तर ते बॉडी बटर्स वगैरे असतात, तसे काहीतरी प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता. बॉडी लोशन्स असतात, असेही काही बॉडी लोशन्स आहेत ज्याच्यामध्ये SPF सुद्धा असतं, जे तुम्ही दिवसा वापरू शकता. असे काही लोशन जे तुम्ही रात्री यूज करू शकता. असे काही स्लीपिंग मास्क मिळतात मार्केटमध्ये, आपल्याला खिशाला परवडण्यापासून ते परवडण्याच्या बाहेरपर्यंतचे सुद्धा फेससाठीचे स्लीपिंग मास्क मिळतात. सो दॅट तुम्ही ते रात्री लावून झोपलात तर दुसऱ्या दिवशी तुमची स्किन जी आहे ती अशी मस्तपैकी हायड्रेटेड जाणवते. सो असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ज्या प्रोडक्टला आपण परचेस करू शकतो आणि जे आपल्याला सूट होऊ शकतात. असे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत याचा एक व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करून मग आपण ते परचेस करावे असं मला वाटते. अगेन म्हणजे प्रत्येकाची नीड, प्रत्येकाची जी काही कॅपॅसिटी आहे प्रोडक्ट्स यूज करण्याची, प्रत्येकाची आवड निवड, हे खूप जास्त वेगवेगळं व्हॅरी करतं. पण या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत, जसं स्किनला हायड्रेटेड ठेवणं थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त गरजेचं असतं. ओठांबद्दल बोललोय, आज शरीराबद्दल बोललोय, आणखीनही काही टिप्स या थंडीच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगेनच. पण त्या आता ऐकूयात आपण पुढच्या भागामध्ये. ग्लॅमर पॉडच्या आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. बाकी भेटूयात आपण ग्लॅमर पॉडच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा RJ आकांक्षाला, ओनली ऑन ग्लॅमर पॉड. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.